आपले मुस्लिम बांधव येऊन म्हणतात की इस्लामोफोबिया झालाय आणि समाज आमच्याकडे द्वेषाने पाहतोय किंवा किमान आम्हाला परक मानतोय आणि समाजाकडून तर प्रेम अजिबातच मिळत नाहीये. मलाही माहिती आहे की एका माणसाला जगण्यासाठी फक्त भाकरच नाही तर प्रेमही लागतं. अगदी बरोबर. पण हे सुद्धा थोडं समजून घ्या ना की तुम्ही समाजात राहताय आणि दुसऱ्याशी नातं ठेवू इच्छिता तर नातं निभवावं सुद्धा लागतं. तुम्ही मुलांना मदरशात पाठवत आहात. अनेक मदरसे असे आहेत जिथं उन्मादी शिक्षण दिलं जातंय आणि तेच मूल जेव्हा बाहेर येतं तेव्हा उलट सुलट बोलतंय, आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत बसतंय, माहित नाही तो काय बोलतोय. कालच मी अमेरिकेचा एक व्हिडिओ पाहत होतो. तिथं तो ओरडून सांगत होता की टेक्सासला ऐकू द्या, कॅलिफोर्नियाला ऐकू द्या, वॉशिंग्टनला ऐकू द्या आणि जोपर्यंत आम्ही प्रत्येक घरात घुसणार नाही आणि प्रत्येक माणसाला मुसलमान बनवणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि तुम्ही ही गोष्ट बोलता, तुम्ही ही गोष्ट कधीच करू शकणार नाही, पण ही गोष्ट व्हायरल तर होते ना. आणि जेव्हा व्हायरल होते, लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्यांना कसं वाटत असेल. आणि तुमच्यामध्ये जोपर्यंत संपूर्ण जग मुसलमान होत नाही तोपर्यंत तुमचं काम बाकी आहे. हे काय आहे? आणि ज्या समाजाकडून तुम्हाला प्रेम मिळत नाहीये ना, तो समाज काय विचार करतोय हे मी तुम्हाला समजावून सांगतोय. ते म्हणतात की आजही तुमचा हेतू हाच आहे की तुम्ही आमच्या घरात घुसाल, आम्हाला कलमा वाचायला लावाल आणि आम्हाला सांगाल की जाऊन गीता जळून टाका. मग तो समाज तुम्हाला प्रेम देईल का? कसं देईल? आणि तुम्ही हिंदुस्थानातील हिंदूंच्या बाबत बोलत आहात. बघा, हिंदूंमध्ये अनेक प्रकारचे घटक असतात. गांधींना मारणारा सुद्धा हिंदूच होता. त्यामुळे हिंदूंमध्ये हिंसा होत नाही असं आम्ही म्हणत नाही. पण जगातील बाकी देशांच्या तुलनेत, बाकी समुदायांच्या तुलनेत ऐतिहासिक दृष्टिकोनातून हिंदू खूप सहिष्णू राहिलाय, खूप उदार राहिलाय. तुम्ही हिंदूंवर अनेक प्रकारचे आरोप लावू शकता, पण तो गळा कापतो हा आरोप लावू शकत नाही. हो, तो भेदभाव करतो, महिलांना तरी त्यांना दाबून ठेवलंय, ही सर्व पापं त्याच्या डोक्यावर आहेत. अगदी बरोबर. पण गळा कापण्याचं काम हिंदूंनी केलेलं नाही. तर जर हिंदुस्थानातही तुम्हाला ही तक्रार असेल की आपण ज्या समाजात आहोत तो समाज आपल्याशी भेदभाव करतोय किंवा आपल्याबद्दल हिंसक होतोय, आपल्याला थोडं स्वतःशी बोलावं लागेल की आपण काय करत आहोत.